नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये. बघा, आजच्या व्हिडिओमधून आता अंगारकी चतुर्थी ही 6 जानेवारीला आलेली आहे आणि जो चंद्रोदय आहे तो 9:16 रात्री आहे. आता बघा, ही चतुर्थी एक विशेष असे महत्त्व ठेवून आहे. ती म्हणजे कोणती? तर ज्यांना पुत्रप्राप्ती नाही, ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे, त्यांनी हे अंगारकी चतुर्थी व्रत अवश्य करायचे आहे. आणि त्यासाठी बघा, मी स्वतः हे व्रत केलेले आहे आणि मी ही पोथी जी आहे बघा, आता माझ्याकडे माझा मुलगा बराच मोठा आहे, मला हे व्रत केलेलं आहे, मी ही पोथी वाचलेली आहे, याच्यात मंत्रसुद्धा दिलेला आहे. तर ही अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे, मंगळी संकष्ट चतुर्थी आहे आणि ह्याच्यामध्ये ही पोथी आहे. मी ही पोथी तुम्हाला या व्हिडिओमधून वाचून दाखवणार आहे आणि ती तुम्ही अवश्य बघा, श्रवण करायची आहे. आणि ती श्रवण केल्यानंतर तुम्हाला तुमची संतान प्राप्तीची जी इच्छा आहे तो मंत्रसुद्धा मी येथे मी म्हणून दाखवणार आहे. तर तो तुम्ही ऐकायचा आहे किंवा स्वतः तुम्ही म्हटला तरी चालणार आहे, श्रवण केला तरी चालणार आहे, ही पोथीसुद्धा श्रवण केली तरी चालणार आहे. बघा, मी स्वतः याचा अनुभव तुम्हाला इथे सांगत आहे की मला पुत्रप्राप्ती झालेली आहे. ही पोथी मी संकष्ट चतुर्थ्या केलेल्या आहे 12 महिन्यांच्या आणि बघा, मंगळी चतुर्थीपासून सुरू केलेले आहे आणि हे व्रत मी पूर्ण 21 चतुर्थ्यांचं हे व्रत केलेलं आहे. अंगारकी चतुर्थीपासून 21 चतुर्थ्यांचं हे व्रत मी केलेलं आहे आणि प्रत्येक चतुर्थीला मी ही पोथी आणि याच्यातला मंत्र मी म्हटलेला आहे, तोच मी तुम्हाला येथे पोथी आणि मंत्र मी येथे म्हणून दाखवणार आहे. तर बघा, आपण पोथी आणि मंत्र ऐकूयात. अंगारक चतुर्थी महात्म्य. ओम श्री अंगारकाय नमः. ओमच नमो श्री गजवंदना. गणराया गौरीनंदना. विघ्नेशा भवभयहरणा. नमन माझे साष्टांगी. नंतर नमिली श्री सरस्वती. जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी. विनविती विद्यात्राची विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या. सुख निधान सद्गुरुराया. स्मरोणी त्या पवित्र पाया. चित्तशुद्धी झाली. थोर ऋषी मुनी संतजन. बुधगण आणि सज्जन. करुणी तयासी नमन. ग्रंथ रचना आरंभिली. एकदा क्षेत्री वाराणसी. एक शिष्य कोसे स्वगुरुशी. कोणत्या व्रते मोक्षांसी. मनुष्य प्राणी जात असे. संकटे होतील सर्व दूर. विघ्ने पळतील लहान थोर. सुखाचा होईल संसार. ऐसे व्रत कोणते. गुरु म्हणे शिष्यांप्रती. तुझे प्रश्न योग्य असती. निष्ठेने पूजिता गणपती. सकल कल्याण होत असे. गृह वाहन सुख शांती. पावया बौद्धिक आत्मिक उन्नती. मिळाव्या विपुल धन संपत्ती. गणेश व्रत सांगतो. गणेश पार्थिव पूजा व्रत. 21 दिवसांचे गणपती व्रत तैसे ते तीळ चतुर्थी व्रत. गणेश भक्त जाणती. दुर्वा गणपतीचे व्रत. वट गणेशांचे पूजा व्रत. विनायक चतुर्थींचे व्रत. ऐसी 6 व्रते प्रख्यात. शिवाय महासिद्धी विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी तैसीच अंगारकी चतुर्थी. मुख्य 3 गणेश व्रते. कोणत्याही महिन्याची वद्य चतुर्थी तिला म्हणती संकष्ट चतुर्थी. त्या दिवशी यथाशक्ती मती लोक गणेश पूजिती. संकष्टी येता मंगळवारी. ती असते पुण्यकारक भारी. श्रद्धा ठेवणी गणेशावरी. व्रत करावे सर्वथा. तिलाच म्हणती अंगारकी संकष्टी. सर्व व्रतात ती आहे मोठी. त्या व्रते बांधावे गाठी. पुण्य 21 संकष्टीचे. शिष्य म्हणे सद्गुरूला. गणेश व्रते कळली मजला. तरीही माझ्या मनाला समाधान वाटेना. धरुणी सद्गुरूचे चरण. शिष्य म्हणे करुणी वंदन. अंगारकी व्रताचे विधान. कृपा करुणी सांगावे. गुरु म्हणे त्या शिष्यांची. अंगारकी चतुर्थी दिवशी प्रारंभ करावा व्रताशी. सुचिरभूत होऊनी उपवास करावा निराहार. परंतु वृद्ध आजारी अशक्त फार. आशाने दुग्ध फलाहार. घ्यावा थोडा एकदा. संकष्ट चतुर्थीचे उपोषण. त्याच रात्री सोडावे जाण. मात्र अंगारकीचा संबंध दिन. उपास कडक करावा. सायंकाळी करुणी स्नान. यथाविधी करावे गणेश पूजेने. लाल गंधा फुले अर्पुणी 21 दुर्वा वहाव्या. पूजेचे ऐसे पंचोपचार. सर्व समाप्त झाल्यावर उकडीचे मोदक सुंदर महानैवेद्यास्तव अर्पावे. संख्या ती 21 प्रिय असे गणपतीस. म्हणून दुर्वा मोदक त्यास 21च अर्पावे. घ्यावे मग चंद्रदर्शन. करावे त्यांचेही पूजन. त्यात एक अर्थ महान भरला असे जाणावा. चंद्र हा मनाचा कारक. साधना करताना आध्यात्मिक. मनात नसावे विषय अनेक. एकाग्र चित्त असावे. घ्यावयाचे चंद्रदर्शन. म्हणजे जिंकावयाचे चंचल मन.
हाच अर्थ सत्य त्यानं. असे या चंद्रदर्शनाचा पहिली अवस्था जागृती, त्यानंतर स्वप्न सुषुप्ती, तुरीय अवस्था चौथी, तीच चतुर्थी जाणावी. अंगारकीचा हा अर्थ जाणून व्रत करावे निष्ठा ठेवून, दुसऱ्या दिवशी करावे विसर्जन. पुनरगामयानाच म्हणावे, गणेश प्रतीक घ्यावे उचलून, दोन्ही डोळे घ्यावे मिटून. करीत गणेशाचे चिंतन, हृदयाशी ते धरावे. पूजेने देव संतुष्ट झाला, तो माझ्या हृदयी प्रवेशाला. ऐसे वाटावे मनाला, हेच खरे विसर्जन असे. अशा या समाधानाने शांतपणा करावे पारणे. ऐसे व्रत केल्याने इच्छापूर्ती होत असे. आचरिता हे अंगारकी व्रत, स्त्री पुरुष होती चिंतारहित. हे अंगारकी व्रत, स्त्री पुरुष होती चिंतारहित. हेतू होती सफल समस्त. व्रत हे त्वरित फलदायी, मिळते ऐश्वर्य आणि कीर्ती. बंधनातून होते मुक्ती, लाभते संतान संपत्ती. अंती मोक्ष लाभतो. ऐकून सद्गुरूचे भाषण, शिष्य विचारी आणखीन प्रश्न. या संकष्टीच अंगारकी म्हणून नाव का पडले असे? अनुग्रह करून शिष्यावरी, गुरु सांगे कथा सारी. तीच आता या नंतरी मिलिंद माधव वर्णितो. भरद्वाज नामे एक मुनी, जे स्थिर यम नियम आसनी. प्राणायाम प्रत्याहार ध्यानी, निमग्न असती सर्वदा. एकदा ते महामुनी, पोटी पुत्र नव्हता म्हणून संचित होते स्वमुनी. तोच नवल वर्तिले, नारायण नारायण दोन्ही. भरद्वाजांच्या पडला कानी, लगेच तेथे नारद मुनी. विना झंकारित पातळे, आगत स्वागत झाल्यावरी. नारद भरद्वाजासी विचारी, खिन्न का दिसते स्वारी. चिंता करीती कसली, महामुनी म्हणे नारदासी. कसलेच ऊने नाही मजसी, ध्यास लागला एक मनासी. पुत्र प्राप्ती व्हावी हा, कुलभूषण ऐसा मोठा पुत्र व्हावा. यास्तव काही उपाय सुचवा, कोणाचा करावा धावा. कृपा करून सांगावे. तेव्हा नारद त्यांना म्हणाले, गणेश दैवत आहे भले. ते प्रसन्न होता सगळे, मनोरथ पूर्ण होती. संताना गणपती स्तोत्र म्हणावे, अनन्यपणे मनोभावे. श्री गणेशाशी शरण जावे, होईल मनासारखे. ऐसे सांगून नारद मुनी गगनामागे नेले निघुनी. त्यानंतर त्या भरद्वाजांनी गमन केले एकांती. बैसून एका नदीच्या तीरी, गणेश ध्यान केले हृदयांतरी. संतान गणपती स्तोत्र म्हटल्यावरी, तपश्चर्या आरंभिली. पाहुणी प्रदीर्घ तपाचरण, प्रत्यक्ष प्रकटले श्री गजानन. वत्सा तुझी इच्छा पूर्ण होईल ऐसे म्हणाले, ठेवणी मस्तकी वरद हस्त. गजानन झाले लगेच गुप्त, भरद्वाज होते ध्यानस्थ. त्यांना आनंद झाला, तपश्चर्या त्यांची फळा आली. मुनींची चिंता दूर झाली, पृथ्वीपासून योग्य वेळी पुत्रप्राप्ती झाली. आरक्तवर्णी सुलक्षणी, पुत्र तेजस्वी सद्गुणी. भूमीपासून झाला म्हणून भौम नाव ठेविले. त्याहुनी त्यांचे बाल लीला छंद ऐकुनी, बोबडे बोल विनोद. पित्यासी होतसे अत्यानंद, कौतुक करी प्रेमाने. बालभौम मोठा झाला, संध्यांदी विधी करू लागला. गणेश दीक्षी द्यावी त्याला, ऐसे पित्यास वाटले. मग त्यांनी काय केले, भौमासी जवळ बसविले. गणेश बीजमंत्र शिकविले, विधिविधान सर्वही. गणेश चरणी जडता प्रीती, तो करू लागला त्यांची भक्ती. मंत्र जपतसे दिन राती, ओम गण गणपते नमः. पुढे नर्मदा तटी जाऊनी, बैसला ध्यानस्थ पद्मासनी. निगमन झाला तपचरणी, ब्रह्मचर्य अखंड पाळिले. त्याच्या उत्कृष्ट साधनाने आणि उग्र तपश्चर्याने प्रसन्न होऊनी गणेशाने दिले दर्शन प्रत्यक्ष. माघ मासी पक्ष कृष्ण, चतुर्थी मंगळवार दिन. भौमासी देऊनी दर्शन, गणेशास त्यास म्हणाले, आलासी तू प्रत्यक्ष दैवत. देवासह मिळेल तुझं अमृत, ऐसा मोठा अधिकार प्राप्त तुझा आता झाला असे. तुझे नाव ठेवितो मंगळ, तेच नाव प्रख्यात होईल. स्त्री पुरुष पूजा करतील, मंगल मंत्र जपतील तुझा. तुझी पाहुणी निसीम भक्ती, नाव धारण केले मी मंगलमूर्ती. आजपासून या जगती प्रसिद्ध होईल या नावे. मंगळा तू पृथ्वीसुत, वर्णा तुझा असे आरक्त. यास्तव भूलोकी समस्त अंगारक तुझ म्हणतील. आजचा हा शुभ दिन प्रसिद्ध होईल अंगारकी म्हणून. व्रत करतील जे नरनारी जन, त्यांचा होईल कैवारी. मागतील ते देईन त्यासी, धावत येईल हाके सरसी. निवारीन सकल संकटाशी, सुखी ठेवील सर्वांना. भौमाने धरिले चरण श्रीचे चरण, गणेश कृपेने झाला धन्य. नंतर देव गजानन अंतर्धान पावले.
ऐकुनी महात्म्य अंगारकीचे, समाधान झाले शिष्यांचे. आभार मानुनी सद्गुरूंचे, चरण दोन्ही वंदिले. ऐसे हे अंगारकी व्रत, शीघ्र फलदायी बहुत. प्रसिद्ध झाले कलियुगात, लोकोद्वारे कारणे. या व्रताने मिळते मनशांती, ऐहिक सुखाची होते प्राप्ती. परमार्थिक लाभही होतो, अंती मिळते सद्गती. लग्नार्थीचे हेतुपुरती, राजद्वारी होते यश प्राप्ती. बेकार कोणी न राहती, व्यापार उद्यम भरभराटो. जे अंगारकी व्रत करीती, त्यांची होते नित्य प्रगती. होते बढती अधिकार प्राप्ती, निश्चय हे जाणावे. ऐसे हे एक गणेश व्रत, अनुभव सिद्ध खचित. शंका नसावी मनात, श्रद्धा शुद्ध असावी. भक्तांच्या निष्ठेचे फळ त्वरित मिळते सोज्वळ. जरी असला उग्र मंगळ, सौम्य शीतळ होईल तो. दारिद्र्य दुःख चिंता क्लेश, यांचा न राही लवलेश. जैसा असता सूर्यप्रकाश, अंधार सारा जात असे. कृपा होता अंगारकीची, कार्यसिद्धी होते साची. भेट होते इच्छित व्यक्तींची, शत्रूंचा नाश होत असे. केवळ हे अंगारकी व्रत एवढे, प्रभावी समर्थ रुग्ण होतील रोगमुक्त. आरोग्य लाभते. लग्नेशच्या असता कुमारिकांनी, पुत्रेशच्या असता सुवासिनींनी. पुरुषतेची पुरुषांनी अंगारकी व्रत करावे. इतर लहान थोर स्त्री पुरुषांनी इच्छित हेतू मनात धरुणी व्रत करावे. हे सर्वांनी मनोकामना पूर्ण होत असे. अंगारकीच्या दिवशी पूजा आरती करुणी खासी, हात जोडुनी गणेशाशी मनी प्रार्थना करावी. ओम गजाननाय नमः, ओम वक्रतुंडाय नमः, ओम एकदंताय नमः, ओम सिद्धिविनायकाय नमो नमः, ओम विकटाय नमः, ओम उमापुत्राय नमः, ओम परमात्मेय नमः, ओम अंतरात्मने नमः, ओम सिद्धिविनायकाय नमो नमः, ओम बुद्धितत्वाय नमः, ओम विद्यातत्वाय नमः, ओम सिद्धिविनायकाय नमो नमः. वेडी वाकडी केली सेवा, पूजा अर्चा विधी मजना ठावा. अधिक उणे झाल्यास देवा, चुकीची क्षमा असावी. तुझी कृपा सदा असावी, इडापिडा सर्व टाळावी. सकळासे तू सन्मती द्यावी, सुखरूप ठेवी सर्वांना. अपमृत्यू गंडांतर अपघात, रोगपीडा शस्त्रघात टाळावेत. मस्तकी असावा वरद हस्त, मंगलमूर्ती मोर्या. ऐसी प्रार्थना संपवुनी या ग्रंथाचे करावे वाचन किंवा करावे श्रवण. एकाग्रे चित्ते सर्वांनी, जरी कोणाच्या कुंडलीत मंगळ असला अनिष्ट बहुत, तरीही तो होतो अनुकूल शांत. या ग्रंथाच्या पठनाने प्रत्येक मंगळवार आणि चतुर्थी त्या दिवशी वाचावी ही पोथी. निकोप राहील प्रकृती अंगकारकाच्या कृपेने. विद्यार्थी विद्यार्थिनींनी खास मन लावून करावा अभ्यास. परीक्षेत मिळाव्या सुयश, अंगारकी व्रत करावे प्रयत्न करिता अविश्रांत. भाग्यश्री घाली माळ गळ्यात, घोरत पडता सिंह गुहेत. मुखी भक्ष येऊन न पडे. पंचमीस पारणे केल्यावरी जावे एखाद्या गणेश मंदिरी, किंवा जाऊनी आप्तेष्टांच्या घरी. 3 पोथ्या ह्या वाटाव्या, तेने व्रत होईल फलदायक. प्रसन्न होईल अंगारक, संतोपोनी सिद्धिविनायक. कल्याण करील भक्तांचे, सतत आचरावे या व्रताला. निदान तरी 21 वेळा, श्री कृपा येईल अनुभवाला. म्हणे मिलिंद माधव शके 1897. पौष मासी कृष्ण पक्षी अंगारकी चतुर्थी दिवशी ग्रंथ पूर्ण झाला हा. श्री गणेशार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम शांती शांती शांती. जे रोगांनी जडित आहेत, ज्यांचे लग्न होत नाही आहेत, मनासारखा पती मिळत नाही किंवा मनासारखी पत्नी मिळत नाही, आणि ज्यांना व्यापारामध्ये काही तोटा होत आहे, ज्यांना शत्रूंचा काही त्रास आहे, अशांनी सर्वांनी, आणि ज्यांना अभ्यासामध्ये यश येत नाही, अशा सर्वांनी हे व्रत करावे आणि या पोथीचे श्रवण करावे. वाचावी किंवा श्रवण जरी केलं तरी चालेल. आणि जो मंत्र मी पोथीच्या शेवटी दिलेला आहे, तो मंत्र जरूर म्हणावा. ते स्तोत्र जरूर म्हणावे. ते स्तोत्र मी शेवटी दिलेले आहेत. हा स्तोत्र दररोज 31 वेळा म्हणावे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.